नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण ऑस्टिओनेक्रोसिस आणि हिप जॉइंट उपचार पद्धती याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर योगेश वैद्य. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर योगेश वैद्य हे कन्सल्टंट जॉइंट रिप्लेसमेंट आणि ट्रॉमा सर्जन आहेत. त्यांचा वैद्यकीय क्षेत्रात 18 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. त्यांना विविध ऑर्थोपेडिक समस्यांचं समाधान, जॉइंट रिप्लेसमेंट आणि ट्रॉमा सर्जरी करण्यात हातखंडा आहे. 2004 पासून डॉक्टर ठाणे शहरात प्रॅक्टिस करत असून पेनॅकल ऑर्थो सेंटर हॉस्पिटलमध्ये 50 बेडचं ऑर्थोपेडिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, जिथे डॉक्टर पूर्ण वेळ कार्यरत असतात. डॉक्टर योगेश वैद्य यांनी त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीत 10,000हून अधिक शस्त्रक्रिया केल्यात आणि रुग्णांना रोगमुक्त होण्यास मदत देखील केली आहे. तर डॉक्टर, जसं की या क्षेत्रामध्ये तर तुमचा इतक्या वर्षांचा अनुभव आहेच, मात्र आता जसा काळ बदलतो तसे आजार देखील बदलत चाललेले आहेत आणि आज अतिशय गंभीर अशा आजारावरती आपण बोलणार आहोत. ऑस्टिओनेक्रोसिस किंवा बोन डेथ याबद्दल अनेकांना माहीतच नाहीये. तर नेमका हा आजार कसा होतो? ऑस्टिओनेक्रोसिस किंवा एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा आजार जो आहे तो अगोदर परिचित होताच, पण कोविडच्या काळामध्ये ज्या रुग्णांना लंग इन्व्हॉल्वमेंट होत होतं त्यांना आपण हाय डोसेसमध्ये मिथाइल प्रेडनिसोलोन ॲडमिनिस्टर करत होतो. तर अशा पेशंट्समध्ये आता हळूहळू एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस किंवा ऑस्टिओनेक्रोसिस हा साईड इफेक्ट दिसू लागलेला आहे. ह्याच्यात होतं नेमकं काय की आपला जो हिप जॉईंट असतो त्याचा जे रक्तपुरवठा असतो तो काही कारणास्तव खंडित होतो आणि तिथल्या ज्या पेशी असतात किंवा बोन टिश्यू जे म्हणतो आपण तो नेक्रोज होऊ लागतो किंवा मृत होऊ लागतो आणि हा पेशंटला हा आजार निर्माण होतो. अगदीच. आणि कोविड आणि ऑस्टिओनेक्रोसिसचा परस्पर संबंध देखील काय आणि कोविड काळात या रुग्णांवर नेमका काय परिणाम झाला या आजाराचा? बघा, कोविड हे आपल्याला एक पॅन्डोराज बॉक्स म्हणता येईल की ते प्रत्येक वेळेस आपल्यासमोर नवीन नवीन सरप्राइजेस देत गेलेला आहे. कोविड झालं, त्याच्यानंतर म्युकर मायकोसिस समोर आलं आणि आता हे बोन डेथ हा नवीन प्रकार समोर येऊ लागलेला आहे. ह्याच्यामध्ये होतंय काय की ज्या पेशंट्सना कोविड होऊन गेलेलं, ज्यांना स्टिरॉइड्स ॲडमिनिस्टर केले होते, ते आता हिप पेन किंवा खुब्याचा जो सांधा असतो त्याच्यामध्ये दुखणं आणि चालण्यात कठीणाई हे घेऊन आपल्यासमोर येऊ लागलेले आहेत आणि त्यांचा एक्सरे किंवा काही टेस्ट केल्यावर असं आढळून येतं की त्यांना एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस किंवा हिप जॉईंटचं नेक्रोसिस घडलेलं आहे या स्टिरॉइड्स ॲडमिनिस्टर केल्यामुळे. मात्र ऑस्टिओनेक्रोसिस मध्ये नेमकं काय होतं, अशी कोणती लक्षणं आहेत का की रुग्णांना कळू शकतं की हा त्रास सुरू झालेला आहे? बघा, हे सांगण्याआधी आपण हे जाणून घेऊया की ऑस्टिओनेक्रोसिस मध्ये नक्की होतं काय. ऑस्टिओनेक्रोसिस ऑफ द हिप जॉईंट मध्ये होतं असं की हिप जॉईंटचा जो रक्तपुरवठा असतो तो काही कारणास्तव कमी होऊ लागतो आणि तिथल्या पेशी मृत होतात आणि डेड होतात. त्यामुळे जो हिप जॉईंट जो आपला हेड ऑफ फीमर जो असतो, जो एक गोल स्फेरिकल शेप असतो त्याचा, तो स्फेरिकल न राहता हळूहळू ओबडधोबड होऊ लागतो किंवा फ्लॅटन होतो. जसा एक हवा गेलेला फुटबॉल कसा म्हणता येईल तसं तो फ्लॅटन होऊ लागतो आणि अजून पुढच्या स्टेजेसमध्ये तिथे हिप जॉईंटचं आर्थरायटिस होतं. तर प्रामुख्याने लक्षणं ह्याच्यामधली अशी असतात की पेशंटला खुब्याच्या भोवती एक पेन सुरू होतं, त्यांना चालण्यामध्ये त्रास होऊ लागतो, कधी कधी त्यांना खुब्याच्या भोवती न होता कधी कधी रेफर्ड पेन गुडघ्याभोवती जाणवतं, त्यांना तिथे हळूहळू कडकपणा किंवा स्टिफनेस निर्माण होतो व त्यांना जे दैनंदिन ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे खाली मांडी घालून बसणं किंवा आपल्या इंडियन पद्धतीने टॉयलेटला बसणं किंवा जिन्यांची चढ उतर करणं, ह्या प्रामुख्याने ह्याच्यामध्ये त्यांना त्रास होऊ लागतो. जसं जसा हा आजार वाढत जातो किंवा ते तिथे जे कोलॅप्स होतं किंवा जो हेड ऑफ फीमरचा आकार गोल न राहता फ्लॅट होऊ लागतो, तर तसं तसं त्यांच्या चालण्यामध्ये देखील आपल्याला परिणाम दिसू लागतात. त्याच्यामध्ये त्यांचं जे चालणं असतं ते हळूहळू लंगडणं सुरू होतं, कधी कधी ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये पाय शॉर्ट देखील होतो. तर ही लक्षणं साधारण आपल्याला एव्हॅस्क्युलर नेक्रोसिसमध्ये दिसून येतात. अगदीच. आणि जसं तुम्ही म्हणालात की कोविडच्या अगोदर देखील हा आजार होता, मात्र त्याची तीव्रता तितकी नव्हती. तर नेमकं काय कारण आहे की हा आजार लोकांना होऊ लागलाय? बघा, त्याची एव्हॅस्क्युलर नेक्रोसिसची अनेक कारणं असतात. त्याच्यामध्ये आपण एक बघितलं तर बऱ्याचशा केसेसमध्ये अराउंड 25-30% ऑफ द केसेसमध्ये त्याचं काही निश्चित कारण एस्टॅब्लिश करता येत नाही एव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचं.
अगोदर जेव्हा हा आजार आपल्याला दिसून यायचा तेव्हा त्याचं मेन कारण एक असायचं म्हणजे स्टिरॉइडचा इंटेक. बरेचदा काही यंग पेशंट्समध्ये आपली ज्यांना बॉडी बिल्डिंगची क्रेज असायची त्यांना लवकर स्कल्प्टेड बॉडी होण्याकरता ते स्टिरॉइडचं सेवन करायचे. तर अशा पेशंट्समध्ये आपल्याला एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस दिसून यायचं. काही आजार जसे की ब्रॉन्कियल अस्थमा म्हणा किंवा रुमटॉइड आर्थरायटिस म्हणा किंवा जे इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट्स असायचे ज्यांना कधी कधी इम्युनो सप्रेसंट्सवरती ठेवलं जायचं, लाईक रिनल ट्रान्सप्लांट पेशंट्स असायचे, तर त्यांच्यामध्ये सारखं स्टिरॉइडचं सेवन केल्यामुळे हा आजार दिसून यायचा. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अल्कोहोल इंटेक. म्हणजे जर बराच कालावधी पेशंट जर अल्कोहोलचं सेवन करत असेल, खूप जास्त प्रमाणात घेत असेल तरी त्यांच्यामध्ये देखील हे एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस दिसून यायचं. आणि काही रेअर कारण म्हणजे काही रक्तदोष ज्याला म्हणतो आपण, काही ऑटो इम्युन कंडिशन्स म्हणा किंवा सिकल सेल ॲनिमिया, गाउचर्स डिसीज, अशा केसेसमध्ये पण आपल्याला हे एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा आजार अगोदर दिसून यायचा. अगदीच या आजाराची कारणं तुम्ही सांगितलीत, मात्र ऑस्टिओनेक्रोसिसची लक्षणं नेमकी कोणती आहेत आणि कोविडच्या काळात ज्या रुग्णांनी जसं तुम्ही सांगितलं की स्टेरॉइड घेतलेले आहेत आणि आता त्यांना हे परिणाम दिसू लागलेत, तर मग या आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी देखील काही आपल्याकडे उपाय आहेत का? बघा, ज्यांचा या स्टिरॉइडच्या सेवनामुळे झालेला आहे हा आजार, त्यांना तर तो झाला. पण आता जर हे नको व्हायचं असेल आपल्याला किंवा हा आजार जर आपल्याला प्रिव्हेंट करायचा असेल तर त्याच्याकरता मात्र आपल्याला जे अननेसेसरी स्टिरॉइड्स इंटेक आहे, म्हणजे जे आजकाल जे यूथमध्ये जे दिसून येतं आपल्याला की बॉडी बिल्डिंग हे फास्ट होण्याकरता किंवा लवकर तो लुक येण्याकरता म्हणून ते स्टिरॉइड्स ते अवॉइड करायला पाहिजे. अल्कोहोल इंटेक आपल्याला प्रामुख्याने अवॉइड करायला पाहिजे. तसंच स्मोकिंग देखील आपल्याला अवॉइड करायला पाहिजे. रेग्युलर एक्सरसाइज, वेट कंट्रोल ठेवायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आजच्या कोविडच्या काळामधलं जर रेलेव्हंट जर घेतलं, जर कोणाला कोविडची हिस्ट्री असेल आणि त्यांनी त्यांच्या ट्रीटमेंट पिरियडमध्ये जर स्टिरॉइड्सचं त्यांना ॲडमिनिस्टर केलं गेलं असेल तर ह्यांना जर असा हिप पेन जर सुरू झाला किंवा असं जे सिम्पटम्स लक्षणं आपण जे अगोदर डिस्कस केली तशी जर सुरू झाली तर त्यांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क करून त्याच्या योग्य त्या चाचण्या करून हा आजाराचा निदान करायला पाहिजे. अगदीच आजाराचं निदान करण्यापूर्वी ऑस्टिओनेक्रोसिसची काही प्रमुख लक्षणं आहेत का, की ही लक्षणं आपल्याला ताबडतोब ओळखता येऊ शकतात? बघा, एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या रेलेव्हन्समध्ये म्हणजे त्यांना होऊन गेलेलं कोविडची हिस्ट्री, स्टिरॉइड्स ॲडमिनिस्टर केलं गेलेल्याची हिस्ट्री आणि मेन पेशंटची जी लक्षणं असतात. म्हणजे सुरुवातीच्या काळात पेशंटला हिपच्या भोवती दुखणं सुरू होतं, त्यांना चालण्यामध्ये त्रास होऊ लागतो, त्यांना स्पेशली काही ज्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे मांडी घालून बसणं, स्क्वॉटिंग करणं किंवा जिन्यांची चढ उतर करणं ह्याच्यामध्ये त्यांना कठीणाई होऊ लागते. त्यांना कमरेभोवती किंवा हिपभोवती कडकपणा किंवा स्टिफनेस निर्माण होतो. आणि जसं मी म्हणालो ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये त्यांना लिम्ब शॉर्टनिंग किंवा पायातला तुकडेपणा पण थोडा निर्माण होऊ शकतो. आणि ऑस्टिओनेक्रोसिससाठी कुठल्या वैद्यकीय चाचण्या आहेत किंवा तपासण्या आहेत की या आजाराचं निदान आपल्याला लवकरात लवकर कळू शकतं? बघा, सर्वप्रथम ऑर्थोपेडिकचं जे गोल्ड स्टँडर्ड इन्व्हेस्टिगेशन म्हणजे आपला प्लेन एक्सरे. पण कधी कधी काय होतं की अगदीच जर सुरुवातीची जर स्टेज असेल तर आपल्याला ते एक्सरेवरती समजून येत नाही. पण जर आपल्याला स्ट्रॉंग सस्पिशन असेल की या पेशंटला ऑस्टिओनेक्रोसिस असण्याची शक्यता आहे तर आपण मग त्यांना त्वरित MRIची म्हणजे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंगची सल्ला द्यायला पाहिजे आणि तो करून घ्यायला पाहिजे की जेणेकरून जर अर्ली स्टेजला जर एव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचं जर असेल तर मग आपल्याला त्याची लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करता येईल. अगदीच लवकरात लवकर जर आपल्याला कळलं की आपल्याला ऑस्टिओनेक्रोसिस आहे तर त्यानंतर उपचारांना देखील सुरुवात होऊ शकते. मात्र प्रतिबंधात्मक काही उपाय आहेत का, की सुरुवातीलाच जसं तुम्ही सांगितलं की या चाचण्या केल्या त्यानंतर आपला रिपोर्ट आला आणि एखाद्या पेशंटला जर खूपच त्रास असेल तर मग प्रतिबंधात्मक उपाय तुम्ही त्या पेशंटला नेमके कसे सांगता? बघा, कसं आहे की समजा आपल्याला अर्ली स्टेजमध्ये जर डायग्नोज करता आलं, म्हणजे अर्ली स्टेज म्हणजे जसं मी मागे म्हणालो की जो आपला खुब्याचा जो गोळा असतो किंवा हेड ऑफ फिमर जे म्हणतो आपण, तर ते जे राऊंड शेप जो असतो तो जर त्याचा प्रिझर्व असेल, त्याच्यात काही कोलॅप्स किंवा तो फ्लॅटन झाला नसेल तर मात्र आपल्याला त्याचं वाचवण्याची ट्रीटमेंट करता येते. अशा केसेसमध्ये काही मेडिसिन्स आहेत ज्याला बिसफॉस्फोनेट्स म्हणतो आम्ही, तर ती आम्ही ॲडमिनिस्टर करतो. पेशंटला त्वरित काही एक्सरसाइजेस, फिजिओथेरपी सुरू करतो आणि जर पुढची स्टेज जर असेल लाईक स्टेज 2 वगैरे जर असेल तर त्याच्यामध्ये काही हेड प्रिझर्वेशन सर्जरीज असतात ज्या आपण पेशंटला सुचवू शकतो. पण मात्र जर पेशंट आपल्याला थोड्या लेट स्टेजमध्ये आला,
ज्यावेळी आपला जो फिमोरल हेड जे असतं ते गोल न राहता फ्लॅटन झाल्याचं स्टेज असेल तर मात्र हेड वाचवणं शक्य होत नाही आणि अशा केसेसमध्ये आपल्याला टोटल हिप रिप्लेसमेंट ही सर्जरी करावी लागते. अगदीच. मात्र ऑस्टिओनेक्रोसिसमध्ये हे हिप जॉईंट वाचवले जाऊ शकतात का? आणि आता तुम्ही ज्या सर्जरीबद्दल सांगितलं, नेमकी ती सर्जरी कशी होते? जर पेशंट, जसं मी म्हणालो की जर पेशंट आपल्याला सुरुवातीच्या किंवा पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये जर प्रेझेंट झाला तर आपण निश्चितपणे त्याचं हिप जॉईंट वाचवण्याची आपण प्रयत्न करू शकतो. अशा केसेसमध्ये जवळजवळ 50 ते 60-70% पर्यंत सक्सेस रेट आहे. अशा केसेसमध्ये आम्ही एक कोर डिकम्प्रेशन नावाची सर्जरी करतो. कोर डिकम्प्रेशनमध्ये नक्की करतो असे की त्याच्यामध्ये आम्ही हेड ऑफ फिमरमध्ये काही होल ड्रिल करतो, ज्याच्यामधून आपण ती नेक्रॉटिक टिश्यू जे असतं ते आपण बाहेर ड्रिल आउट करून टाकतो आणि कधी कधी तिथे आम्ही त्याला सपोर्टच्यासाठी स्ट्रक्चरल ग्राफ्ट किंवा बोन ग्राफ्ट घालतो. इवन आजकाल काही ह्याच्यामध्ये बीमॅक, ज्याला आपण बोन मॅरो ॲस्पिरेशन कॉन्सन्ट्रेट किंवा स्टेम सेल्सचं सुद्धा इंजेक्शन देतो, जेणेकरून तिथलं जे नवीन सेल्सचं जे रिजनरेशन असतं ते लवकर आणि चांगल्यारीत्या होतं. जसं की सांधे प्रत्यारोपण असेल किंवा इतरही आजारांवर आता आपण बघतो की स्टेम सेलचा उपयोग केला जातो. ऑस्टिओ या आजारामध्ये नेमका कशा पद्धतीने स्टेम सेलचा उपयोग होतो? जर लवकर पेशंट आला अर्ली स्टेजमध्ये तर आम्ही करतो काय की त्यावेळीच आपण हे कोर डिकम्प्रेशन ही सर्जरी केली जाते आणि त्यावेळीच आपण सगळं नेक्रॉटिक टिश्यू जो असतो तो आपण ड्रिल आउट करून घेतो आणि तिकडे ज्या होल जी किंवा जी कॅव्हिटी जी निर्माण होते तिथे आपण स्टेम सेल्सचं इंजेक्शन करून तिथे आपण इंजेक्ट करू शकतो, जेणेकरून हे नवीन सेल्स रिजनरेट व्हायला मदत होऊ शकते. पण हे जे सर्जरी आहे ही 2 स्टेजमध्ये केली जाते. अगोदरच्या स्टेजमध्ये पेशंटचं बोन मॅरो किंवा त्यांचं ब्लड हे करून ॲस्पिरेट करून ते त्याच्यातनं स्टेम सेल्स वेगळे केले जातात व ते हार्वेस्ट केले जातात आणि दुसऱ्या स्टेजमध्ये आपण ते तिथे इंजेक्ट करतो. अगदीच. तर आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सांधेरोपण असेल किंवा हिप जॉईंट सर्जरी असेल या संदर्भात आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर नंबर दिसतोय, तुम्ही थेट डॉक्टरांशी संपर्क करू शकता आणि डॉक्टरांकडून अधिक माहिती घेऊ शकता. या विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर योगेश वैद्य. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की हिप रिप्लेसमेंट सर्जरी होते, मात्र त्यापूर्वी काही योग्य तपासण्या असतात, त्या झाल्यानंतर निदान होतं आणि मग संपूर्ण ट्रीटमेंटला सुरुवात होते. मात्र टोटल हिप रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे नेमकं काय? बघा, जसं आपण मगाशी म्हणालो की जर पेशंट आपल्याकडे लेट स्टेजमध्ये प्रेझेंट झाला, जेव्हा त्याचा जो हेड ऑफ फिमर जो असतो तो गोल न राहता ओबडधोबड झालेला असतो, तर त्यावेळीच आपल्याला हे टोटल हिप रिप्लेसमेंट करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. आता टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला पहिलं जाणून घ्यायला पाहिजे की हिप जॉईंट हे एक बॉल आणि सॉकेट जॉईंट आहे. म्हणजे एक त्याचा फिमरच्या हेड ऑफ फिमरचा जो बॉल आणि ॲसिटॅब्युलमचं सॉकेट असतं, तर त्यामध्ये टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणजे आपण पूर्णतः ते रिप्लेस करतो. म्हणजे फिमरल साईडला असं एक हेड ऑफ फिमर आणि त्याची स्टेम हे असं आपण बसवतो व ॲसिटॅब्युलम साईडला कप किंवा एक असं शेलसारखं असतं जो सॉकेट असतो तो बसवला जातो. तर ह्याला आपण असं टोटल हिप रिप्लेसमेंट असं म्हणतो. अगदीच. आणि या हिप रिप्लेसमेंट सर्जरी नंतर काही ऑप्शन्स किंवा काही प्रकार असतात का उपचारांमध्ये देखील? बघा, आता कसं होतंय की हे जे ऑस्टिओनेक्रोसिसचे सध्याचे जे आपल्याला जे पेशंट्स आढळून येतात ते सरप्राइझिंगली फारच लहान वयोगटातले आहेत. म्हणजे 20 आणि 30 या वयोगटातले आहेत. काही त्याच्यामधले बरेचसे डॉक्टर्स, मेडिकल स्टुडंट्स वगैरे देखील आपल्याला ह्या आजारांनी अफेक्ट झालेले दिसून येत आहेत. तर अशा केसेसमध्ये युजली तरी आम्ही अनसिमेंटेड टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणतो, अशी ही सर्जरी ऑफर करतो. आता अनसिमेंटेड टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणजे नेमकं काय की ह्याची जी स्टेम असते ती, त्याला असे काही पोर्स असतात किंवा त्याला काही छिद्र असतात, तर त्यामध्ये जे आपण जेव्हा ती स्टेम बसवतो तर त्या ह्याच्यात कालांतरात हाडाच्या सेल्स ग्रो होतात आणि ती एकजूट किंवा ऑस्टिओ इंटिग्रेट होते. त्याचं दुसरं हे असं ऑप्शन असं असतं की एक सिमेंटेड टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणतो, की ज्याच्यामध्ये ही जी स्टेम असते ही बोनमध्ये सिमेंट किंवा बोन सिमेंटच्या माध्यमाने ती फिक्स केली जाते. तसंच ॲसिटॅब्युलम साईडला सुद्धा एक अनसिमेंटेड शेल असतं की ज्याच्यावरती असे छिद्र असतात ज्याच्यामध्ये बोन ग्रो होऊन ते ऑस्टिओ इंटिग्रेट होतं. किंवा दुसरं ऑप्शन असं असतं की सिमेंटेड सॉकेट असतं की ज्याच्यामध्ये हे सॉकेट जे आहे हे सिमेंटच्या माध्यमाने तिथे फिक्स केलं जातं. तर ही अशी प्रामुख्याने 2 ऑप्शन्स आहेत, सिमेंटेड आणि अनसिमेंटेड.
दुसरं ऑप्शन ह्याच्यामध्ये असं आहे की जे आपलं बेअरिंग सरफेस असतो, म्हणजे जो बॉल असतो किंवा जे सॉकेट असतं ते कुठल्या मटेरियलनी बनवलेलं आहे. तर आता युजली आता अगोदर हे होतं की हार्ड ऑन हार्ड बेअरिंग म्हणजे मेटल ऑन मेटल किंवा सेरामिक ऑन सेरामिकचा ट्रेंड होता. म्हणजे ह्याच्यामध्ये नेमकं काय असायचं की सेरामिकचं हेड आणि सेरामिकचं लायनर हे असं एकमेकांवरती आर्टिक्युलेट होऊन वापरलं जायचं. पण ह्याच्यामध्ये देखील कालांतरात काही प्रॉब्लेम्स येऊ लागले. तर त्यामुळे आताचं जे प्रेफर्ड जे आर्टिक्युलेशन सरफेस आहे हे आम्ही ॲसिटॅब्युलम साईडला मेटल लायनर वापरतो. त्याच्यात हायली क्रॉस लिंक पॉलिइथिलीनचं लायनर बसतं आणि फिमोरल साईडला आम्ही सेरामिकचं हेड आणि अनसिमेंटेड स्टेम हे असं वापरतो. तर हे सध्याचे लेटेस्ट ह्याच्यामधले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. अगदीच. मात्र ऑस्टिओनेक्रोसिस किंवा हिप रिप्लेसमेंट करत असताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील जेव्हा वापर केला जातो तर पूर्वीपेक्षा आता सर्जरी ही कमी वेळामध्ये देखील होते आणि त्यामध्येही काही ऑप्शन्स आलेले आहेत का जे तुम्ही रुग्णांना समजावून सांगता? बरोबर. आता आपल्याला एक जाणून घ्यायला पाहिजे की हिप रिप्लेसमेंट सर्जरीचं जे सक्सेस आहे त्याचं मेन आपल्याला ज्याच्यावर अवलंबून आहे किंवा जे मेन फंडामेंटल आहे ते म्हणजे कंपोनंट प्लेसमेंट. म्हणजे जे आपण ज्या अँगलमध्ये म्हणा किंवा ज्या इन्क्लिनेशनमध्ये आपण हे शरीरामध्ये आपल्या प्रत्यारोपण करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर आपल्याला हे लॉंग लास्टिंग राहायचं असेल, त्याचं लाईफ वाढवायचं असेल किंवा त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स लाईक डिस्लोकेशन जर अवॉइड करायचे असेल तर हे आपल्याला विशेष काही अँगल्समध्ये बसवावं लागतं शरीरामध्ये. तर ते अँगल आपल्याला मध्ये बसवण्यामागचा जो एरर असतो तो जर मिनिमाइज करायचा असेल तर आजकाल ह्याच्यामध्ये आपण कम्प्युटर नॅव्हिगेटेड किंवा रोबोटिक या तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकतो. ह्याच्यामध्ये आपल्याला जे कपची प्लेसमेंट असते, त्याचं इन्क्लिनेशन असतं, त्याचं जे वर्जन ज्याला म्हणतो आम्ही ते आपल्याला ॲक्युरेटली डिटरमाइन होतं आणि त्याच्यामधला जो ह्युमन एरर जे म्हणतो आपण तो अगदी मिनिमाइज होऊ शकतो. तसंच फिमोरल साईडला जे स्टेम जी बसवतो त्याच्या मागचं जे अँटीवर्जन असतं, त्याचं जे इन्क्लिनेशन असतं ते आपल्याला बरोबर ह्या तंत्रज्ञानाने समजून येतं आणि ह्युमन एरर जो आहे जो अगदी मिनिमम आपल्याला करता येतो. अगदीच. हिप रिप्लेसमेंट किंवा एखादा अवयव जर प्रत्यारोपण करायचा आहे तर यासाठी आपण म्हणतो की वय वाढल्यानंतर ऑपरेशन्स होतात किंवा सर्जरी होते. मात्र आज माहिती देताना तुम्ही सांगितले की 20 किंवा 25 वयोगटातील रुग्णांना हा त्रास अधिक होतोय, अगदी तरुण मुलांना हा त्रास होतोय. तर तेव्हा त्यांची सर्जरी करायची आणि त्या रुग्णांना समजावून सांगायचं की कमी वयात हा त्रास झालाय, मात्र सर्जरीनं आता त्याचं निदानही होऊ शकतो. तर हा टास्क नेमका तुमच्यासाठी कसा असतो? थोडं कठीण जातं त्यांना समजावणं, पण कसं आहे की ह्याला दुसरा काही पर्याय देखील नाहीये. जर पेशंट आपल्याकडे लेट स्टेजमध्ये जर आला तर त्याला दुसरा काही पर्याय नाहीये. जर पेशंटचं जर क्वालिटी ऑफ लाईफ जे म्हणतो जर त्यांना त्यांच्या दैनंदिन ॲक्टिव्हिटीज करायला देखील त्रास होत असेल तर मग हे सर्जरी करण्यात देखील आपल्याला दुसरं काही पर्याय उरत नाही. कारण लॉंग टर्म पेन किलर्स खात राहणं किंवा ॲनाल्जेसिक्स खात राहणं ही चांगलं ऑप्शन नाहीये. अगदीच. आणि आज तुम्ही कारणं देखील सांगितली आणि लक्षणं देखील सांगितली. त्यामुळे जे प्रेक्षक आता आपल्याला पाहतात आहेत की ऑस्टिओनेक्रोसिसचा त्रास सुरू झाल्यानंतर सर्जरीपर्यंत न पोहोचता आधीच जर आपण निदान करून घेतलं आणि डॉक्टरांकडे गेलो तर नक्कीच आपण या आजारावर मात करू शकतो. तर जे प्रेक्षक आता आपल्याला बघतायत त्यांनी नेमक्या कोणत्या चुका टाळायला हव्यात त्यांना तुम्ही काय सांगाल? जसं मी मागे म्हणालो, आपली जी कारणं आपण जी बघितली त्याच्यामध्ये स्टिरॉइड्सचं अननेसेसरी इनटेक नाही करायला पाहिजे. म्हणजे काही फास्ट हेल्थ बनवण्याकरता म्हणा किंवा वेट गेन करण्याकरता हे जे स्टिरॉइड्सचा जो वापर केला जातो तो नाही करायला पाहिजे. दुसरी गोष्ट आपल्याला जसं मागे म्हणालो मी की अल्कोहोलचं सेवन जे आहे ते आपल्याला टाळायला, म्हणजे खूप दीर्घकाळ आणि खूप जास्त प्रमाणात घेतल्याने हा आजार होऊ शकतो. तर त्यामुळे त्याचं सेवन आपल्याला म्हणजे प्रमाणातच हे करायला पाहिजे. तसंच स्मोकिंग देखील आपल्याला अवॉइड करायला पाहिजे. दुसरं कारण ह्याच्या मागचं एक आहे की आपल्या शरीरामधलं जे लिपिड्सचं जे प्रमाण आहे तर त्याच्यामुळे पण हा आजार होऊ शकतो. म्हणजे लिपिडमुळे अथेरोस्क्लेरोसिस होतं आणि लहान लहान ज्या रक्तवाहिन्या असतात त्या ब्लॉक होतात. तर त्यामुळे हे ऑस्टिओनेक्रोसिस हा होऊ शकतो. तर त्यामुळे आपल्या रक्तामधलं जे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आहे ते पण आपल्याला नियंत्रित ठेवायला पाहिजे. प्लस आपलं वजन आटोक्यात ठेवून रेग्युलर एक्सरसाइज देखील करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर असा कधी आपल्याला त्रास जाणवला किंवा हे जर आपल्याला कधी त्याची चाहूल लागली तर लवकरात लवकर आपल्याला डॉक्टरांशी संपर्क करून पुढची ट्रीटमेंट सुरू करायला हवी. जसं तुम्ही सांगितलं की आजार लक्षात आल्यानंतर निदान झाल्यानंतर लगेचच आपण डॉक्टरांकडे आलो तर त्यानंतर अर्थात उपचार होऊ शकतात आणि अत्याधुनिक पद्धतीनं उपचार होत आहेत. ठाण्यामध्ये तुम्ही पूर्ण वेळ कार्यरत असतात आणि आपलं हॉस्पिटल देखील आहे जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. 50 बेडचं हॉस्पिटल असल्यामुळे अनेक रुग्ण एकाच वेळेला उपचार घेऊ शकतात. तर आपल्या हॉस्पिटलबद्दल काय सांगाल?
मी सांगू इच्छितो की पिनॅकल ऑर्थो सेंटर हे माझं ठाण्यामध्ये आधुनिक सुविधांनी सुसज्जित असं हॉस्पिटल आहे. ठाण्याच्या हार्ट ऑफ सिटीमध्ये आहे. तिथे आमच्याकडे 3 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स आहेत जिथे आमच्याकडे ह्या प्रकारच्या सर्व शस्त्रक्रिया केल्या जातात. तर माझा असं प्रेक्षकांना हे विनंती आहे की जर त्यांना असा कधी प्रकारचा त्रास झाला किंवा काही जरी त्यांना असे सिम्पटम्स झाले तर त्यांनी लवकरात लवकर हॉस्पिटलला दाखवून या प्रकारच्या ट्रीटमेंटचा फायदा घ्यावा. तर आता डॉक्टरांनी हॉस्पिटल बद्दल देखील सांगितलेलं आहे, त्यामुळे स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, तुम्ही थेट डॉक्टरांशी संपर्क करू शकता. ऑस्टिओनेक्रोसिस असेल किंवा हिप रिप्लेसमेंट असेल अशा आजारांकडे दुर्लक्ष न करता जर वेळीच आपण ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच या आजारावर आपण मात करू शकतो. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.